बीडमधल्या आवाजा कंपनी खंडणी प्रकरणासंदर्भातली बातमी. आरोपी सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. केज कोर्टाकडून घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 कोटीच्या प्रकरणामध्ये पाहिलं तर सीआयडीने सुदर्शन घुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आज पाहिलं तर आज पुन्हा एकदा केजच्या पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयाचे जे केज आहे या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. आणि तसं पाहिलं तर सीआयडीच्या वतीने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, पण मात्र जिल्हा जे सत्र न्यायालय आहे केजचं या ठिकाणी त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. याच पाहिलं तर या ठिकाणी आता सीआयडीच्या वतीने त्यांची देखील चौकशी करण्यात आली. त्याचे एक व्हाईस सॅम्पल जे आहे ज्या ठिकाणी त्यांची ते फोनवर बातचीत झाली होती त्याचं ते व्हाईस सॅम्पल घेण्यासाठी हे त्यांनी ते सीआयडीने ते तपासणी केली क्वेश्चन मागितली होती. आणि त्यात पाहिलं तर आज जिल्हा सत्र न्यायालय पाहिलं तर या ठिकाणी त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. आणि यात पाहिलं तर संपूर्ण हे तपास आता या सीआयडीच्या वतीने याच पोलीस स्टेशन पाहिलं तर याच पोलीस स्टेशनमध्ये केज पोलीस स्टेशनमध्ये सुदर्शन घुले 2 दिवस या ठिकाणी त्याचा मुक्काम असणार आहे. याच माध्यमातून सीआयडीतून त्याची चौकशी देखील करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगलकर, मी संभाजी मुंडे, केज, बीड.